नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगिंगमध्ये. आणि सिंगापूर ते श्रीलंका ते सिंगापूरचा आपण प्रवास केलेला आहे. आता मी पोहोचलोय सिंगापूरच्या चंगी एअरपोर्टला आणि पाहू शकता तुम्ही इथे पावसाला चालू आहे. पाऊस पडतोय. याचा एक फोटो अजून रेले. चला आता पुढे जाऊ आपण, कसा काय आपला प्रवास चालू करू. ठीक आहे, चला. पोर्टच्या बाहेर आल्यानंतर तुम्हाला इथे सिम कार्डचं वगैरे भेटू शकते. सिमचं आहे, पुढे देखील आहेत स्टॉल. चला पुढे सिम कार्ड वगैरे घेऊ आणि मग पुढचा प्रवास चालू करणार आहोत. त्याआधी एअरपोर्टमध्येच आम्हाला भरपूर काही फिरायचं आहे. तर बघतो आता इथे हा खूप मोठा एअरपोर्ट आहे. यामध्ये फिरायसारखं पण भरपूर आहे. इथे आम्हाला 1-2 तास तर घालवायचेच आहेत. म्हणजे घालवायचे ना 1-2 तास, कारण का आपला हॉटेलचा चेकिंग टाईम भरपूर थोडा लेट आहे, 2चा आहे. त्याच्यामुळे आपल्याला इथेच आपल्याला टाइमपास करायचं आहे. हे थोडं इकडे दाखवतो, बघूया तुम्हाला काय काय. तर सिंगापूरमध्ये येण्याआधी जर तुम्ही HG अरायवल कार्ड भरला नसेल तर इथे आल्यावर QR कोड स्कॅन केल्यावर देखील तुम्हाला भरता येऊ शकतो तो. तिकडे पुढे iPad लावलेले आहेत, तिथे जाऊन तुम्ही तुमचा अरायवल कार्ड सबमिट करू शकता. तर आता आम्ही चाललोय तिकडे. मग त्याच्यानंतर मग पुढे इमिग्रेशन आहे. इमिग्रेशन खूप सोपं आहे. पासपोर्ट स्कॅन करायचा आणि मग डायरेक्ट बाहेर पडू शकतो. तर आमच्या लगेज बॅगा आलेल्या आहेत, आता घेतो आणि पुढे जातो. तर आता आम्ही जेवेलमध्ये जाणार आहोत. इथे खूप मोठा असा पाण्याचा झरा आहे, तो बघायला भेटू शकते तुम्हाला. चला चालू. अजून तो चालू नाही झाला. ते मोठा पाण्याचा झरा येतो, तो जेवल टावर बोलतात. चला आता तेव्हापर्यंत आम्ही पार्कमध्ये जातो किंवा दुसरं काय आहे ते सर्व करून घेतो. अजून आम्ही एअरपोर्टलाच आहेत. चला. तर सिंगापूरला आल्यावर एक आम्हाला अनुभव आले की जर तुमच्याकडे जर हॉटेल बुकिंग दुपारची असेल तर तुम्ही शक्यतो हा जो चंगी एअरपोर्ट आहे तिथेच फिरायसारखं भरपूर खूप आहे. खूप मोठा पोर्ट आहे, पार्क आहे, परत वॉटरफॉल सारखं आहे, अजून 1-2 लाईट शो पॉईंट आहेत. खूप छान आहे फिरायसारखा. तुम्ही इथे 1-2 तास तरी आरामात तुम्ही फिरू शकता. खूप छान आहे, बघण्यासारखं आहे. तर नक्कीच बघा तुम्ही पण. चला तुम्हाला दाखवतो. चल भाऊजा, कुठं चाललोय आपण? दादा घेऊन आले तिथे. अच्छा गाव म्हणजे त्याने सोरला तुला नेला कुठं पण, तू कुठं पण जाशील. रूमवर जाऊ शकतो. रूमवर जाऊ शकता. कुठं टॅलेंट आहे तुझ्यात. चालेल चालेल, ठीक आहे. चालेल मग बघू आता आपण, बघू कसा काय आहे सिंगापूर हाय हाऊस. तर सिंगापूरमध्ये रोड क्रॉस करायची एक वेगळीच पद्धत आहे. तर इथे एक सिग्नल लागलेला असतो, एक बटन दाबायचा, त्यानंतर थोड्या वेळानंतर तो सिग्नल लागेल आणि मग त्याच्यानंतरच तुम्ही जाऊ शकता. तोपर्यंत तुम्हाला इथे थांबूनच राहावं लागेल. चांगली पद्धत आहे त्यांची एक. तर अशा प्रकारे आता सिग्नल चालू झालं आहे आणि आता आम्ही रोड क्रॉस करतो आणि मग पुढे गेल्यावर तुम्हाला काय काय ते दाखवतोच.
तुम्ही हा बघून समजलेच असणार. आता मेन आहे सिंगापूर मधला. इथे जर आल्यावर लोकांनी फोटो नाही काढलाय तर मग काहीच फायदा नाही बघायला गेलं तर. आज तो फेमस ठिकाण काय नाव आहे याचं? मेर्लिन पार्क. मॅर्लिन पार्क आहे ना, मॅर्लिन पार्कला बघू शकता तुम्ही. आता आपण जाणार त्याच्याकडे. खूप गर्दी आहे इथे, क्राऊड आहे. चला त्याच्याजवळ आता फोटो वगैरे काढतो, मग पुढे गार्डन ऑफ द बेला जायचं. बघा लोकांना किती यार लागले, हात हात जमा करतील, कोणी तोंड खोलेल. तरी तू पण असं इथे ना, असं तोंड काढून राहा. काय का हा असं हा करून राहा. पुढे 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 जाऊ. चला चला पुढे जाऊ. चला फॉरेनर लोक पण हा करतात. हा परला परला पाणी, परला पाणी. हे उलटा पाणी घेतात तर तोंडात. हा ना सगळं चोचा 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 चोचा. काय नाही होत त्याला. ठीक आहे आपली भारताने ती. चला 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 फोटो विडिओ काढून घेऊ. चला पटापट चला. तर इथले लोकांचं आपल्याला वाटलं आपल्या भारतात होतं तशी जरा यारसल वाटतात. काही लोक असतात म्हणजे ती असं काही ना, कुठली पण लोक आहेत की जरा येड्यासारखी वागताना बघू शकता तुम्ही. कुठे ती आता तोंड वाचून येते जे बघू. आता थोड्या वेळेला ती लगेच आ करेल. अरे मध्ये मला यार गेला आता पाणी तोंडात पडणार जसं कधी वर्ष काम लागली असेल तुला. आली अजून एक नंबर क्लिअर केलं आपण. बोला जातो यांना सांग ते तिकडं आ करताना तो मोठा गेला तो तिकडं पाठीमागे तो बघ. वा 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 वा. चालू आहे ना पण. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. चला आता बाकीचं काय बघायचा प्रयत्न करतो, कारण आता संध्याकाळ झाले आणि इथे वाजल्यात 6:30 आणि आपल्या भारताचा 2.5 तास मागे आहे. तर इथे लवकर रात्र होणार आहे, त्याच्यामुळे लवकर लवकर अजून एक प्लेस करायचं आहे आम्हाला. मग त्याच्यानंतर रूमवर जाणार होता. भेटतो आता बाकीचे प्लेस बघू. फायनली 20 मिनिटं अर्धा तास चालल्यानंतर आम्ही पोहोचलोय गार्डन बाय द बे. ते आहेत ना समोर ते लाईटचे शो त्यांचे चालू होते. थोड्या बघायचे आता आपल्याला. आता जेवढा फिरू तेवढा कमी आहे. एक फोटो काढून घेऊ पाहिजे याचा, मग निघू आपण. काय काय आहे बघ तुम्हाला दिसत बीसी स्काय वे बरंच काय फिरा का. चला पुढे जातो आणि काय काय फिरायला भेटते ते बघूया. फायनली पोचलो त्याच्याजवळ. पाहू शकता फुल फ्लावरने बनवलेलं आहे. पब्लिक बघा ना तुम्ही, भरपूर पब्लिक आहे. बसले इकडून तिकडून सगळीकडे. चारही भोवताली बसलेले, काही झोपले खालती.
शकता किती लोक होते इथे. यार यार ती बरीच लोक होती इथे. तुम्ही पण होते बघायला. कसं वाटलं तुम्हाला? आनंद आला का? हा, मान दुखली का तुमची? नाही दुखली ना. लई लोक होते इथे. आता सर्व उठतील आणि जातील. चला आपण पण निघू आता. इथे काही चाय पाणी नाही, ते जेवायला देणार आहे. आपण निघू चला. निघशील तुला. चल. सिंगापूरमधील मेट्रो स्टेशन एवढे भारी आहेत ना की बघू शकता तुम्ही. सर्वीकडे काचा वगैरे लावल्या आहेत आणि सर्व बिल्डिंगच्या खालती आहेत सर्व स्टेशन. तर बघा तुम्ही. तर मॉर्निंग शुभ सकाळ. आज सिंगापूरमध्ये आमचा दुसरा दिवस आहे आणि आता आम्ही मॅगी वगैरे घेतले, नाश्ता वगैरे करतो आणि बाकीची जी काही साईटसीइंग आहेत ते करायला निघणार आहोत. तर चला आता नाश्ता करतो आणि मग पुढे कुठे कुठे जाणार आहे ते तुम्हाला दाखवतोच. भाऊजी बोल ना. चला आता फायनली आम्ही निघालोय. आज सेकंड डे आहे आमचा आणि आता बघू काय काय प्लेस करायचं आहे. पहिला युनिव्हर्सल पार्कमध्ये जायचं आहे बेटा. बघूया. आमचा गाईड आहे. पहिला जायचं आहे युनिव्हर्सल पार्कला. भाऊजी आमचा रेडी झाले, फुल ड्रेसिंग झाले भाऊजी. बघू शकता. चष्मा घालू ना. चला. इथल्या बसमध्ये एंट्री करायची असेल तर तुम्हाला एक कार्ड दिला जातो, तो टॅप करावा लागतो आणि तो टॅप केल्यानंतरच एंट्री भेटते आणि एक्झिटला पण टॅप करावा लागतो. तर बघू शकता तुम्ही. आम्हाला विवो सिटी मॉलमधून ट्रेन पकडावी लागेल. ती मॉलच्या आतमधून ट्रेन आहे. तर पुढे गेला तुम्हाला दाखवतोच कसं काय ते. इथलं एक विशेष म्हणजे इथल्या जेवढे पण मेट्रो ट्रेन आहेत ना सर्व मॉलमधून आहेत आणि मॉलमधून एंट्री करायला लागते आणि मस्त एकदम छान वाटतं. म्हणजे मॉल पण फिरायला भेटतं आणि इथून पण जायला. इथे गाड्या वगैरे लागलेत सर्व मॉलमध्ये पाहू शकता. नवीन नवीन मॉडेल आहेत, होंडाईचेच आहेत. छान वाटतं तिथं. पाहू शकता. तुझ्या गाडी बिडी घेते का तू? हा, तुम्ही घेऊन दिली तर मी घेईन नक्की. खायचं वांदे, तुझी गाडी घेऊन द्यायचं आहे. मॉलच्या वरती पाणी आहे. स्विमिंग पूल बनवले होते काय आहे का माहिती. नक्कीच बनवलं. डेंजर बाईक. आता आम्ही जाणार आहोत सेंटोसा आयलंडकडे. तिकीट काउंटर आहे पुढे, स्टेशन आहे पुढे. सेंटोसा एक्सप्रेसचा स्टेशन आहे. तिथे पुढे जाऊन कार्ड आपण लावणार. आपला कार्ड लावला तर मग पुढे आपल्याला एंट्री भेटेल. चला जाऊया. आमची ट्रेन येईल सेंटोसा आयलंडला जायला. इथे देखील थांबले दोन आहेत.
तर फायनली आता एंटर करतोय आम्ही सेंटोसा आयलंड मध्ये. पुढे जाऊन तिकीट बिकीट काढायचे आहेत का आपल्याला? नाही ना. ठीक आहे चल, जेवढा भेटतो बघायला तेवढा बघू आपण. ऑनलाईन तिकीट तिकडे रोपवे चालू आहेत. आपल्या युनिव्हर्सल स्टुडिओ मध्ये एंट्री मारायला जागा आहे, पाहू शकता तुम्ही. खूप मोठा स्टुडिओ आहे आणि ऍक्टिव्हिटीज पण भरपूर आहे तिथे. अशा इथून एंट्री मारायचा असतो, कार्ड मारायचा, कार्ड टाकला स्कॅन होतो, इथून एंट्री मारू शकतो. खूप मोठा आहे, आतमध्ये खूप ऍक्टिव्हिटीज आहे, रेस्टॉरंट वगैरे सर्व आहे आतमध्ये. चला म्हणजे याची तिकीट काढली ना का आपण? हा हेमंत दादाला माहिती नाही काढली, पैसे जास्त जातात त्यांची तिकिटाचे. ठीक आहे चल, कधी आपण बघू. चल आतमध्ये फोटो भारी आहे. हॅरी पॉटर रिजन मॅजिक. तर ही सेंटोसा एक्सप्रेस आहे आणि यात बसून जेवढ्या ॲक्टिव्हिटीज आहेत ते करायला भेटतात. आता आम्ही आलो बीच स्टेशनला, युनिव्हर्सल स्टुडिओ बघितलं, त्याच्यानंतर आता बीच स्टेशनला आलो. तिथून बघू जातो खालती आणि कसा काय बीच वगैरे आहे. पुढे तिकडे पुढे बीच आहे, दिसेल जात आपल्याला. तर चला. पाणी प्यायला आहे आणि मी पण हाय बघा असं पाणी पिताना बघा. अरे गाढवा, तसं नाही घ्यायचं, हात तळायचा होता. राहू दे चल. अंचूल पण गेला, त्याला आठवण घडली कुठले पोरीने किंवा पाणी लागतं. वेगळा नाही रे, बरोबर आहे बरोबर आहे. त्याला पाणी प्यायची माहिती आहे का? चला आता चालू सिलोसो बीच. डायरेक्शन चेंज. पालवान बीच. आता इथे गार्डन वगैरे आहेत मोठा, पाहू शकता तुम्ही. सिंगापूर वरून येताना काहीतरी घेऊन या. वालू गोन भरून देणार आम्ही. वालू आणता मी खिशामध्ये गोन भरून. हा, सगळ्यांना एक एक मुठी वाटू आम्ही. एक एक मुठी वाटू, प्रसाद म्हणून द्या सगळ्यांना, खाऊन द्या नाही का? तुला वाटतं? सगळ्यांना चॉकलेट विकलेट कोणालाच काही नाही भेटणार. काहीच नाही भेटणार ना, नाहीच तिथे घेण्यासारखं काहीच. म्हणून आता आपण त्यांना वालू द्या. वालू
ठीक आहे. पुढे बीच आहे मस्त. वालू तर तुम्ही उंडा बनवा, उंडा. दुबईवरून एक्सपोर्ट केली आहे कुठली? ही वालू. हा दुबईवरून केले. कंटेनर कुठे कंटेनर आहे? पालवान बीच. भाऊजा काय शांत शांत बसले? जायचं भाऊ, पवायला जायचं होता. जा ना, मार ना उरी. कपडे नाही आणले ना भाऊ, नाही मग गेलो असतं भाऊ. वांदे झाले ते. आम्हाला माहित नाही असं असेल. मस्त बीच येतं का तुम्ही? काय नाही. Indian Station. Arrive here to explore fun and adventure awaits you at Indian Lookout's cluster of exciting attractions. Please mind the platform gap. Sa Sultan Ting là cái app Google review खूप चांगला आहे. तिकडे ती क्रूज पण आहे. कुठे गेली क्रूज? It looks very, very solid, like a lot of feeling inside. Sometimes it's too much. पाणी बघ ना त्यांचं कसं आहे एकदम भारी एकदम. कचरा अजिबात नव्हतं पाण्यामध्ये. चला आता आम्ही आलो युनिव्हर्सिटी मॉलकडे आणि इथून डायरेक्ट आता जाणार आहोत दुसरीकडे. रोपवे बघ पाणी एकदम चकचकीत. पाऊस सुटले आता. पाऊस येईल होते दुपारचे संध्याकाळी येईल. तर इथे जास्त करून डेली चालूच आहे इथे पावसाला. इथे मेन थांबायचं आहे. इथे बटन दाबावं लागतं. बटन दाबला की त्याच्यानंतर थोड्या वेळानंतर चालू होतं जायला इकडून तिकडे. पाहू शकता भाऊजी पैसा एक्सपिरियन्स केला पाहिजे. ओके ओके. पैसा वसूल केला पाहिजे. पैसा वसूल झाला पाहिजे. तर इथून आता चायना टाउन चालू होणार आहे. मला बसमधूनच दाखवतो. बघू शकता तुम्ही पूर्ण गले आहेत. सर्व स्ट्रीट आहेत. फूड स्ट्रीट. Opposite Fairfield Methodist Church. तर आता इथे पाऊस चालू झालाय. बघू शकता. फायनली इथे पाऊस पडायला लागला. बघू शकता तुम्ही. तर आम्ही आलतो त्या दिवशी देखील पाऊस पडत होता आणि आता पण पाऊस चालूच आहे. मला तर वाटतं इथे पावसाला असेल तो शक्यतो. भाऊजी भिजते का पाण्यात? तेवढा जोरात नाही ना. असंच थोडासा रिमझिमच जरा वाटतं ना. आल्यापासून तसंच वाटतं. जोरात आल्यावर भिजू आपण. भिजू ना तरी आत गरगरत होता. हा ठीक आहे. चला आता आपला हॉटेलकडे आपण निघू. दुपार झाली. मग काहीतरी जेवण वगैरे करू आणि मग जाऊ त्या साईडला. आपला त्या साईडला आहे ना हॉटेल? साईडला आहे. ठीक आहे चला क्रॉस करू. जोरात पाऊस चालू झाला. पाहू शकता तुम्ही. चला रे भिजू पटापट. धावा पहिला जोरान. चला चला पला पला. चला फायनली हॉटेलच्या इकडे जाऊन आलोय. पावसाचा कहर बघू शकता तुम्ही. चल 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 साईडने
चला आता हॉटेलजवळ येतो, हॉटेलमध्ये घुसतोय, जेवण वगैरे मागवतो आणि मग थोडा आराम करतो. चला बघूया. तर आम्ही हॉस्टेल घेतलेला होता आणि इथे कसं माहिती आहे का, जेवणाचा बेड आतमध्ये आहेत आणि जेवणाचा वेगळा असतो टेबल वगैरे. आणि जेवण झाला की ज्याचं त्यांनी ताट धुवून चमचे वगैरे जे काय आहे ते धुवून क्लीन करून ते ठेवून द्यायचे. बरोबर ना जय? ठीक आहे. तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही, चांगली सुविधा आहे. तरी इकडे स्वस्तात पडतो म्हणून डॉर्मेटरी रूम घेतलेला होता आम्ही. ठीक आहे चला. तर आता दुपार झालेली आहे. आता आम्ही जातो, थोडा आराम करतो आणि संध्याकाळी परत फिरायला निघतो. आणि त्याच्यानंतर आता दुसऱ्या दिवशी आमची फ्लाईट आहे, लवकरच उठायला लागेल 4 वाजता. तर थोडा आता आराम करतो आणि मग संध्याकाळी भेटतो. चला. स्टेशनला आल्या आणि हा कार्ड आता रिटर्न करतो. जिथून घेतलेला तिथून रिटर्न केला, थोडे चार्जेस कापले पण दिलं आता रिटर्न. तर चला आता आपलं राहिले ते फिरून घेऊ आपण. बुगीज मार्केट करायचं आहे आणि तिथला 1-2 टेम्पल भेटतात का बघूया. चला जाऊया. आता पाहूया आपल्याला जायचं मार्केटला. कोणत्या मार्केटला? बुगीज मार्केटला. काय काय आहे, संध्याकाळचा टाइम झाले, फिरून घ्यावं, शॉपिंग करायची. तुला करून घे, नंतर बोल नको तुझ्या माणसानं काही घेतलं ना तुझं. ठीक आहे, जास्त खर्च कर जरा, 10,000 रुपये. काय काय, चला जाऊया. संध्याकाळचा टाइम आहे, पाऊस पडतोय, जरा चांगले शूट वगैरे घ्या का. फुल पाऊस जोरदार आहे, पाहू शकता तुम्ही. चला रे, रोड क्रॉस करू, टायमिंग संपत आलाय. 4 सेकंद 5 सेकंद आपल्या त्या मंदिराजवळ जायचं आहे. चला. फायनली 15 मिनिटं चालून आल्यानंतर आम्हाला तो आपला इंडियन टेम्पल भेटलाच, श्रीकृष्ण टेम्पल. चला यार. तर श्रीकृष्ण टेम्पलमध्ये आम्ही जाऊन आलो. आता आपण निघतो आम्ही. इथे पुढे एक बुद्ध टेम्पल देखील आहे, त्यामध्ये पण प्रार्थना करतो. चला. पाऊस पडतोय त्याची मला पूर्ण वाट लागली, पूर्ण रस्त्याला पाणी गेलं. तरी बरा काय जोरात पाऊस नाही आहे, नाही तर मग वाट लागलीच. ते इथून एंट्री बंद आहे वाटतं तो मंदिर. अरे यार, बंद आहे. मस्त छान होता, सुंदर, आपण बघण्यासारखा, पण त्यांनी बंद ठेवला आहे. आतमध्ये काही बघायला पण नाही भेटणार आता यार. ठीक आहे, चला आता आपण आपल्या मार्केटला निघू. मंदिर तर बंद आहे, निघू आता पुढे मार्केटला जाऊ. तिकडे मार्केट चालू होईल आता पुढून. इथे मध्ये हे सर्व वस्तूंचं मार्केट आहे. फला चॉकलेट बिकलेट आहेत, स्वस्त मध्ये आहेत भाज्या. माझी माती तुम्ही इथूनच घ्यावा असं वाटतं. पोरांची फरमाईश होती, चॉकलेट आहे घेऊन. चॉकलेट घेऊन येणार होता मी. भाज्या जरा पोरांचेच असे चॉकलेट ऐकले का. ठीक आहे, हे साईडला आहेत, थोडी स्वस्त वाटतात. घेऊन टाकू इथूनच, नाही का. ठीक आहे, चला. लई चॉकलेटांचा मोठा आहे, बघू शकतो. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही सिंगापूरमधल्या एक होलसेल स्टोअरमध्ये आहे. इथे तुम्हाला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारची एक दारू आहे, ती बघायला भेटू शकते. वेगवेगळा ब्रँड आहे.
सोमरस पाहिजे. सोमरस सोमरस आहे. सोमरस सोमरस पण नको आम्हाला का. चला आम्ही चॉकलेट वगैरे सर्व घेतले तिथे स्वस्तेमध्ये होलसेलमध्ये भेटली. आता पुढे काय आहे ते सर्व फिरतो बघू सर. तर फ्रूट मार्केट खूप मोठा आहे. आता आतमध्ये जाऊया कसं काय ते बघायला भेटतं. तर आता आपण थोडा काय काय वस्तू आणि घ्यायच्या आहेत तर फिरायला जाऊया बघूया. हे म्हणता चल इकडे. आता इथे मार्केट चालू होईल. तू फक्त एक शॉप मधून निघाला भेटतो. आपल्याकडे पण भेटतो. ड्रॅगन फ्रूट ड्रॅगन फ्रूट होता ना. किचन सर्व गॅलरी मोबाईलची कवर बिवर होती. इकडे पण घड्याळ टोपी चॉकलेटचं शॉप आहे. आपण हे घेतला ना 410. कितीला पडले मग? 310. हे छोटा कपडे. हा देखील एक फ्रूट आपला चॉकलेटचा शॉप आहे. आतमध्ये खूप मोठा आहे. बरं आपण तिथे होलसेल मधून घेतला. फ्लिपफ्लॉप्स वगैरे सर्व चपली वगैरे बॅगीचा आहे. अजून एक चॉकलेटचा शॉप भेटलाय. खूप महाग आहे इथे. आम्ही बाहेरून घेतलं ते घराला आणि इथे जास्त आहे. चला पुढे या. इकडे कपड्यांची अजून एक गल्ली आहे मोठी. आतमध्ये भरपूर मोठे आहे. तिकडे आतमध्ये जायला लागेल बघण्यासारखं असेल तर. इथे पण पुढे आहे. चला आतमध्ये जाऊन बघूया. सर्व लेडीज सामान दिसतो. बॅगा चपली कपडे सर्व घे ना तू. या चल इकडे घेऊ शकतो ना तू. तुझ्यासाठी खर्च करू शकते. बघ त्याने कवडी चॉकलेट आहे भावजाने फुल पिशवी भरून मोठी मोठी. चला चला ती बघ. make it move. नाईस. खूप मोठं मार्केट आहे. बगीज मार्ट पुढे MTR आहे. हे पुढे MRT आहे. ती इथून ट्रेन आहे आणि विक्टोरिया स्ट्रीट बगीज जंक्शन इथूनच आहे. आपल्याला इथून बाहेर पडायचं. ओके चला जाऊया. इथं पण एक चॉकलेटचा शॉप आहे. चॉकलेटचे शॉप भरपूर आहेत पण लय महाग आहे. तोच आपल्याला मस्त स्वस्त पडलाय नाही का. चला या पुढे जातो निघतो. त्या साईडला मार्केट होता बगीज स्ट्रीटला. चला आता आमचं सर्व झालंय. टायमिंग लागले. त्या टाईमच्या आधीच क्रॉस करावं लागतं रोड नाहीतर मग परत थांबावं लागेल. चल भाऊजा आता आपण जाऊ आपल्या रूमवर. सर्व काही जेवण वगैरे करू. मग उद्या आपली सकाळीच म्हणजे फ्लाईट आहे ती तयारी करू. चला जाऊया. गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजले 4 सिंगापूरचे आणि आपल्या इकडचे 1:30 वाजले असतील. तर आमची आता इथून 7:40ची फ्लाईट आहे. तर आता लवकरच उठलो आहे 4 वाजता आणि आता आम्ही आंघोळ वगैरे केले आणि निघणार आहे फ्लाईट पकडायला आणि डायरेक्ट येणार आहोत घरी. तर आमचे सिंगापूरवरून मस्त झालेले आहे. तर तुम्ही नक्कीच ब्लॉग बघितलं तुम्हाला समजलंच असेल. तर चला निघतो आता घरी. बाय बाय.